नमस्कार, मैं नरेंद्र बोपचे, सत्य को जानो न्यूज में आपका स्वागत। तालुका गोरेगाव येथे मी उपस्थित या महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्याचे माननीय अध्यक्ष उद्घाटक महोदय, दीपप्रज्वलक माननीय ध्वजारोहक महोदय, तसेच या प्रसंगी लाभलेले विशेष अतिथी, प्रमुख पाहुणे, याबरोबर या गावातील सर्व सन्माननीय नागरिक यांची या महोत्सवाच्या आयोजनात महत्त्वाची भूमिका वठवणाऱ्या माझ्या सर्व शिक्षक बांधवांचे, भगिनींचे, शालेय व्यवस्थापन समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे व प्रामुख्याने त्यांच्यासाठी हा महोत्सव साजरा केला जात आहे त्या सर्व सहभागी खेळाडू विद्यार्थ्यांनी या तालुक्याच्या शिक्षण विभाग प्रमुख म्हणून हार्दिक स्वागत करतो आहे। आज या ठिकाणी अटल जिल्हा क्रीडा सांस्कृतिक महोत्सव, तालुकास्तरीय क्रीडा महोत्सव, पंचायत समिती गोरेगाव अंतर्गत आजच्या उद्घाटनीय उद्घाटन या प्रसंगी क्रीडा सत्राच्या उद्घाटन प्रसंगी लाभलेले या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री पंकजी रांगाले, अध्यक्ष जिल्हा परिषद गोंदिया, उद्घाटक म्हणून लाभलेले माननीय श्री मनोज बोपचे, सभापती पंचायत समिती गोरेगाव, ध्वजारोहक म्हणून लाभलेले माननीय श्री लक्ष्मणजी भगत, सदस्य जिल्हा परिषद गोंदिया, दीपप्रज्वलक म्हणून लाभलेले माननीय सौ प्रीतीताई कचवा, जिल्हा परिषद सदस्य माननीय शैलेशजी नंदेसर, सदस्य जिल्हा परिषद गोंदिया, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले विशेष अतिथी म्हणून माननीय श्री रामेश्वरजी महारवाडे, सदस्य पंचायत समिती गोरेगाव, माननीय सौ नलिनीताई सोनेवाले, सदस्य पंचायत समिती गोरेगाव, माननीय सौ चित्रलेखा ताई चौधरी, सदस्य पंचायत समिती गोरेगाव, माननीय सौ लीनाताई बोपचे, सदस्य पंचायत समिती गोरेगाव, माननीय श्री ओमप्रकाश कटे, सदस्य पंचायत समिती गोरेगाव, माननीय शीतलताई भुसे, सदस्य पंचायत समिती गोरेगाव, माननीय रमेश पंधरे, सदस्य पंचायत समिती गोरेगाव, माननीय विश्वजित डोंगरे, माजी सभापती जिल्हा परिषद गोंदिया, माननीय श्री टेका, सरपंच ग्रामपंचायत घोटी, या ठिकाणी असलेले उपस्थित मंचावरील ग्रामपंचायत घोटी सरपंच आणि ग्रामपंचायत बॉडी, त्यासोबतच शाळा व्यवस्थापन समिती त्यांचे सदस्य, मी सर्वांच्या सपस्थितीने मी या ठिकाणी आपले स्वागत करतोय। या ठिकाणी जिल्हा परिषदेचे माननीय अध्यक्ष व सर्व सदस्य तसेच शिक्षण विभाग, जिल्हा परिषद गोंदिया याच्या समन्वयातून मागील वर्षापासून विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाबरोबर शारीरिक व मानसिक विकास साधण्यासाठी अटल जिल्हा व क्रीडा सांस्कृतिक महोत्सव साजरा करण्यात येत आहे। अध्यक्ष व सर्व सदस्य तसेच शिक्षण विभाग, जिल्हा परिषद गोंदिया यांच्या समन्वयातून मागील वर्षापासून विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाबरोबरच शारीरिक व मानसिक विकास साधण्यासाठी अटल जिल्हा व क्रीडा सांस्कृतिक महोत्सव साजरा करण्यात येत आहे आणि हा महोत्सव 3 स्तरावर आयोजित केला गेलेला आहे। केंद्र स्तरावर आपले कौशल्य दाखवल्यानंतर आमच्या तालुक्यातील 9 केंद्रातील जवळजवळ 1400 विद्यार्थी आपल्या खेळातील व सांस्कृतिक कार्यक्रमातील कामगिरीचा स्तर उंचवण्यासाठी सज्ज आहे। आज दिनांक 20 ते 23 पर्यंत नियोजन आपल्याकडे आहे आणि त्या पद्धतीनं आपण या 4 दिवसामध्ये सगळे सांघिक खेळ, सांस्कृतिक खेळ या ठिकाणी घेणार आहोत आणि त्या खेळामध्ये कबड्डी, खो खो, 100 मीटर दौड, लांब उडी, घोडाफेक, सांस्कृतिक कार्यक्रम माध्यमिकचे, त्याच्यामध्ये वैयक्तिक सामील गायन, वैयक्तिक सामील नृत्य, एकपात्री अभिनय, नाटिका यासारखे विविध कार्यक्रम आणि लेझिम सुद्धा, प्राथमिक आणि माध्यमिकची लेझिम सुद्धा या ठिकाणी होणार आहे आणि हे सर्व कार्यक्रम या ठिकाणी आपल्याला सगळ्यांच्या मदतीनं पार पाडायचे आहेत आणि यासाठी आपण सर्वांनी या स्थळाची निश्चिती केलेली आहे। मैदान आणि इतर नियोजनासाठी आपण चमू निवडलेली होती, त्यांनी सुद्धा काम केलेलं आहे। गावकऱ्यांच्या आणि स्थानिक शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीचं सहकार्य या ठिकाणी आपल्याला लाभलेलं आहे। केंद्र प्रमुख, विस्तार अधिकारी यांचे सहकार्य सुद्धा आहे। या ठिकाणी असलेल्या शिक्षक संघटना आहेत त्यांचे सुद्धा आणि त्यांचे सदस्य यांचे सुद्धा आपल्याला या ठिकाणी उल्लेखनीय आहे आणि त्यांचे सुद्धा मी या ठिकाणी अभिनंदन करतो। शिक्षकांना आणि चमू शिक्षकांना सगळ्यांना सूचना असतील की आपले सामने वेळेमध्ये व्हावं, सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा वेळेमध्ये। वाजपेयी यांना सुद्धा मी त्रिवार अभिवादन करतो आणि ज्या माझ्या मातेने माझ्या महिलांकरता शिक्षणाचा पाया रचला असा माता सावित्रीबाई फुले यांना सुद्धा मी वंदन करतो आणि आज आपला शारीरिक, बौद्धिक आणि सांस्कृतिक ह्या 3 सुप्त गुणांचा जो महोत्सव आहे हा तालुक्याचा महोत्सव आहे आणि तालुक्याच्या महोत्सवाला आज ज्यांच्या अध्यक्षतेमध्ये हा कार्यक्रम पार पडत आहे, ज्यांच्या संकल्पनेतून सामान्य लोकांच्या मुलांचा विकास व्हावा या दृष्टिकोनातून ज्यांची संकल्पना मांडली आणि मागील वर्षापासून ते सगळे संकल्पना यशस्वी होत आहे असे या जिल्हा परिषदचे अध्यक्ष
माझे मोठे बंधू आदरणीय पंकज भाऊ रांगडालेजी, विशेष रूपानं ह्या कार्यक्रमात उपस्थित आमचे मोठे बंधू जिल्हा परिषद सदस्य आदरणीय शैलेशजी नंदेसरजी, विशेष रूपानं कार्यक्रम उपस्थित मुंडीपाड जिल्हा परिषद क्षेत्राचे जिल्हा परिषद सदस्य आदरणीय लक्ष्मणजी भगतजी, आदरणीय पिताई कतलामजी, माझे सहकारी मित्र आदरणीय रामेश्वरजी महारवडेजी, आदरणीय रमेशजी पंधरेजी, आमच्या पंचायत समितीचे सदस्य आदरणीय चित्रकलाताई चौधरीजी, शीतलताई चिचेंजी, आदरणीय गणवीरताई, विशेष रूपानं ज्यांच्या अथक प्रयत्नातून हा कार्यक्रम पार पडत आहे असे ह्या क्षेत्राचे जिल्हा परिषदचे माजी सभापती आदरणीय सुजितजी भाऊ डोंगरेजी, आदरणीय नन्हेभाऊ रांगडालेजी, आदरणीय सलीमभाई पठाणजी, ह्या गावचे सरपंचताई, आदर विशेष रूपानं म्हणजे आमच्या पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी आदरणीय पारधी साहेब आणि आपल्या मार्फत ज्यांच्या पुष्पगुच्छाने स्वागत झाला असा संपूर्ण आदरणीय मंच आणि विशेष रूपानं म्हणजे या तालुका टुर्नामेंटमध्ये संपूर्ण तालुक्यातील माझ्या शिक्षक वृंदांनी ज्यांनी सहभाग दिला असे संपूर्ण शिक्षक वृंद, माझ्या शिक्षिका, माझ्या युवक मित्रांनो आणि विद्यार्थी मित्रांनो, विशेष रूपानं मला सांगू इच्छितो अध्यक्ष महोदय, हा कार्यक्रम तालुक्याच्या ठिकाणी घेत असताना आम्हाला अनेक समस्या निर्माण झाल्या, पण ह्या घोटीवासियांचे अभिनंदन करावं लागेल. विशेष रूपाने ह्या गावचे सरपंचताई आदरणीय सुजित भाऊ, आदरणीय सलीम भाऊ, आदरणीय नन्नूभाऊ रांगडालेजी आणि विशेष रूपानं म्हणजे आपले जे समितीचे अध्यक्ष सदस्य आहेत, आदरणीय सगळ्याच आपले संघ आहेत, आदरणीय हिरामजी हेडणे आहेत, डी भीसेन सर आहेत, उमेशजी रांगडाले, शंकरजी चव्हाण आहेत, यांच्या विशेष रूपानं अति उत्तम योगदान असला, त्यामुळे जे फलश्रुती म्हणून तालुक्याचा कार्यक्रम हा संपन्न होता. विशेष रूपानं सांगतो अनेक समस्या आम्ही गावामध्ये 2-3 गावामध्ये आम्ही निर्णय घेतला होता ह्या गावामध्ये करणार, कोणत्याच गावचे लोक तयार झाले नाही. शेवटी मला माहित होतं का विश्वजित भाऊ आणि कतलामताई आणि ह्या गावचे नन्नू भाऊ असल्यावर आम्हाला हमखास विश्वास होता हा टुर्नामेंट फक्त घोटीमध्येच होणार आणि संपूर्ण शिक्षकांच्या ह्यांच्या प्रयत्नामुळे हा कार्यक्रम पार पडत आहे. म्हणून संपूर्ण पूर्व विद्यार्थी मित्रांना या घोटीवासियांकडे एकदा ताली वाजवलं पाहिजे. उत्तमरित्या कोणत्याही केंद्रावर गालबोट न लागला आणि आज शेवटी संपूर्ण शाळेच्या टीमा तालुक्याच्या ठिकाणी आल्या. महत्वाचं सांगतो हा कार्यक्रम मागील वर्षापासून अटल महोत्सव हा ही संकल्पना जिल्हा परिषद अध्यक्ष आदरणीय पंकजभाऊ रांगडालेजी आणि त्यांचे संपूर्ण 53 सहकारी मित्र यांच्या माध्यमातून सामान्य नागरिकांच्या शेतकऱ्यांच्या आणि सामान्य नागरिकांच्या मुलांना त्यांचा वाव मिळावा या दृष्टिकोनातून त्यांनी अति उत्तम संकल्पना मानली मित्रांनो. आणि या तालुक्यामध्ये अनेक हे मित्रांना माझ्या अनेक विद्यार्थी मित्रांना तालुक्याच्या ठिकाणी आपलं प्रदर्शन करण्याची त्यांना संधी मिळाली. विशेष रूपाने म्हणजे सांगू इच्छितो या तालुका टुर्नामेंटमध्ये आपल्या संपूर्ण ठिकाणी 1000 मुलांनी सहभाग घेतलेला आहे. इथं खो खो असेल, कबड्डी असेल आणि कित्येक वैयक्तिक सामने सुद्धा आहेत. मला वाटते या तालुका टुर्नामेंटच्या माध्यमातून या अटल महोत्सवाच्या माध्यमातून मला तरी वाटते कित्येक विद्यार्थ्यांना चांगला मंच मिळण्याची संधी निर्माण झालेली आहे. आणि या छोट्याशा एका मंचाच्या माध्यमातून खेड्यापाड्यातील माझ्या शेतकऱ्यांचे सामान्य लोकांच्या मुलांना वर जाण्याची संधी मिळण्याचे जरी काम त्यांनी केलं असेल तर ते आहेत जिल्हा परिषद अध्यक्ष आदरणीय पंकजभाऊ रांगडालेजी. विशेष रूपाने ह्या कार्यक्रमाला सफल करण्याकरता ह्या तालुक्यातील संपूर्ण शाळेचे मुख्याध्यापक आणि सगळे केंद्र प्रमुख यांनी सुद्धा उत्तमरित्या योगदान दिलं आहे. आणि अजून तुम्हाला सांगतो जेवढ्या समिती आहेत हे संपूर्ण समितीचे अध्यक्ष आहेत, त्यांच्या संघटना आहेत, त्याच्या संपूर्ण संघटनेच्या लोकांनी सुद्धा उत्तमरित्या सहयोग दिलेला आहे. मला विश्वास आहे हा कार्यक्रम यशस्वीरित्या तालुक्याचा होईल. कारण की जेव्हा सांगितलं शैलेशजी नंदे सरांनी का जेव्हा आपण पोळी बनवतो तो कणकाची छोटीशी पोळी करतो, तात्पर्य त्यांचा तो होता का शेवटच्या क्षणापर्यंत ज्यांनी योगदान दिलं ते लोक महत्वाचे आहेत मित्रांनो. जरी याच्या आधी ज्यांनी योगदान दिलं नसेल पण शेवटच्या दिवशीपर्यंत ज्यांनी चांगलं सहकार्य केलं तर नक्कीच तुम्हाला सांगू इच्छितो ज्यांनी सहकार्य केलं असेल त्याच्या नक्कीच आम्ही शेवटची स्वागत सुद्धा करणार आहोत. असाच हा तालुका टुर्नामेंटच्या नंतर जिल्ह्यामध्ये संधी मिळणार आहे मित्रांनो. या संपूर्ण विद्यार्थी मित्रांना मी शुभेच्छा देतो. या ठिकाणी आपण उत्तमरित्या योगदान दिलं पाहिजे, उत्तमरित्या खेळला पाहिजे, जेणेकरून माझा नंबर जिल्ह्यामध्ये कसा जाईल याचा सुद्धा आपण प्रयत्न केलं पाहिजे. आणि विशेष रूपानं म्हणजे संपूर्ण शिक्षकांना धन्यवाद देतो कारण की आपण चांगल्यारीत्या सहकार्य करत आहात. असाच सहकार्य आपण शेवटीपर्यंत कराल अशी आपण सूचना करतो. आणि आयोजकांना पुनश्च या संपूर्ण विद्यार्थ्यांना जिल्ह्याकरता जाण्याकरता शुभेच्छा देतो आणि इथंच थांबतो. भारत माता की जय.